हॅलो गाईज. आणि नुकताच पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळायचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये आपल्या भारत देशाने मला वाटते 6 पदकांची कमाई केलेली आहे. म्हणजे 6 पदकावरती 6 मेडलनंतर भारताला समाधान व्यक्त करावं लागलं. तर त्यामध्ये टॉपला US आणि 2 नंबरला काहीतरी चायना, या 2 देशांनी सर्वात जास्त मेडल कमावलेले आहेत. तर त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात हे कारणच म्हणता येईल, कारण की बाहेरच्या देशामध्ये कशा पद्धतीचं ग्राउंड असतं किंवा जे खेळाडू सराव करत असतात त्यांना कशा पद्धतीचं ट्रेनिंग भेटतं म्हणा, किंवा कोणत्या ग्राउंडवरती ते सराव करतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मी सध्या फिनलँडमध्ये, तुम्हाला माहीत आहे, आणि मी तुम्हाला इथलं एक ग्राउंड दाखवतो. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आणि मी आता ग्राउंडवरती आलेलो आहे. पूर्णपणे आता मी ग्राउंडच्या मधोमध जाऊन तुम्हाला मी हा व्हिडिओ करून दाखवतो. हे जवळजवळ हा 400 मीटरचा ट्रॅक आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मॅट फिनिश आहे, पूर्णपणे मॅट हातरलेला आहे. आणि जो रनिंग ट्रॅक आहे त्याच्यावरती पूर्णपणे म्हणजे स्पंज टाईप आहे, तुमच्या हाडांना त्रास होत नाही. आता मी 70 kg आहे, मी 4 राऊंड मारतो इथे. म्हणजे मला 18 मिनटं लागतात जवळजवळ. मी म्हणजे नॉर्मल माणूस आहे. जर ॲथलीट असेल तर तो म्हणजे इथं काहीतरी रेकॉर्ड आहे, 3 मिनटं 48 सेकंद काहीतरी रेकॉर्ड आहे इथे. तर जर एखादा विचार करा, जर एखादा ॲथलीट असेल तर त्याला किती, म्हणजे एखादा सराव करत असेल, जो आर्मी भरती करतो किंवा पोलीस भरतीसाठी जो प्रयत्न करतो, तर त्यांच्यासाठी हे ग्राउंड म्हणजे काय असेल. तर मी आता ग्राउंडच्या मधोमध आलो आहे. मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो ग्राउंडचा, 1 मिनटं. तर सध्या मी ग्राउंडच्या मधोमध उभा आहे. हे 400 मीटरचा हा रनिंग ट्रॅक आहे, जो रेड कलरमध्ये दिसतो तुम्हाला. हा पूर्णपणे रनिंग ट्रॅक आहे. ओके. तर हे जे मध्ये हा पिलर दिसत आहे ते 2 हे फुटबॉलचं ग्राउंड आहे. इकडे तिकडे म्हणजे फुटबॉल पण चालतो. तर हे जे ग्राउंड आहे याच्यामध्ये रनिंग ट्रॅक पण आहे, परत बाकीचे खेळ पण चालतात. लॉंग जम्प म्हणा, परत थालीफेक, गोळाफेक, जिम्नॅस्टिक पण आहे इथे, परत असे बरेच. आणि हे जे मॅट दिसते तुम्हाला, 1 मिनटं मॅट दाखवतो. हे पूर्णपणे ना म्हणजे एक आपलं याच्यासारखं आहे, प्लॅस्टिकचं आहे पूर्णपणे. म्हणजे एखादा असं काही हे नाही आहे, खराब होण्यासारखं नाही आहे. आणि पूर्णपणे हे कोटेड आहे, असं काही याला फरक नाही. परत तुम्हाला मी स्पंज दाखवतो. जे रेड कलरचा आहे तो ट्रॅक दिसतोय तुम्हाला, पूर्णपणे तो रनिंग ट्रॅक आहे. तो म्हणजे तुम्ही जर त्यावरती रनिंग करत असाल तर त्यावरती तुमच्या जे पायांना जे खाली आहे ना, त्या हाडांना तुम्हाला त्रास नाही होणार. तर जर अशा प्रकारचं जर तुम्हाला प्रशिक्षण भेटत असेल तर मग तुम्हाला मेडल मिळवणं शक्य आहे ना. आपल्या इकडचे ग्राउंड बघितले तर त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. तुम्ही आपली मुलं जी कशा पद्धतीनं प्रयत्न करत असतात ते तुम्हाला माहीत आहे. खेड्यापाड्यात म्हणा किंवा हे एकदम स्पंज आहे. ह्याच्यामध्ये एकदम हे सॉफ्ट आहे, म्हणजे असं प्रेस कराल तर आतमध्ये जातं आहे. असं अजिबात तुमच्या हाडांना वगैरे काही त्रास होत नाही. आणि इकडे परत समोर जे दिसते ते तिकडे गोळाफेक आहे, परत तिकडे भालाफेक पण आहे, परत लॉंग जम्प, हाय जम्प, परत तिकडे बऱ्याच खेळांचे, ज्या थोड्या खेळांचे नावं मलासुद्धा माहीत नाहीत. पण हे सगळे गेम ॲट ए टाईम या ग्राउंडवरती चालू शकतात. म्हणजे एवढ्या चांगल्या सोयीसुविधांनी असं ग्राउंड आहे इकडं फॉरेनमध्ये, तर का मेडल येणार नाहीत मला सांगा. आपल्या देशात अशा पद्धतीचं ग्राउंड तुम्हाला म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणा, किंवा जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कोचिंगमध्ये लावल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीचं ग्राउंड भेटणार, ज्याची फी असते 40-50 हजार रुपये. म्हणजे हे सगळे ह्या न परवडणाऱ्या गोष्टी आहेत. आता इथं टॅक्स वगैरे असतो, त्यामुळे हे सगळं याचा मेंटेनन्स वगैरे व्यवस्थित केला जातो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्राउंडची, म्हणजे हे ग्राउंड 24 तास ओपन असतं. असं की नाही की म्हणजे ग्राउंड ओपन ठेवल्यानंतर कोण काय, आता हे बाग वगैरे दिसतोय तुम्हाला, हे बाग वगैरे कोण घेऊन जायचं किंवा असा काही प्रकार घडत नाही इथं, कारण की हे फॉरेन त्याच्यासाठीच म्हणजे मानलं जातं म्हणा. हे अशा पद्धतीचं एक ग्राउंड आहे एकदम. म्हणजे आता इथे लोकसंख्या कमी असल्यामुळे या ग्राउंडवरती कोण नाही. जर हेच ग्राउंड आपल्या भारतात वगैरे असतं तर काय बुक्का पाडला असता लोकांनी याचा. थँक्यू. तर अशा पद्धतीचं हे ग्राउंड आहे. आणि इथे अजून एक म्हणजे इथे कोच पण आहे, जो मला वाटतं तो ऑलिम्पिक रिटायर, म्हणजे त्यांनी पण काहीतरी मेडल घेतलेलं आहे, त्याचं नाव पण इथे लिहिलेलं आहे. तर तो या जे लहान मुलं आहेत त्यांना ट्रेनिंग वगैरे देतात इथं, त्यांचे PT क्लासेस वगैरे असतात इथे. तर सांगण्याचा हेतू आहे की आपले कसं, आपल्याला म्हणजे आपले सगळेच काही MPSC UPSC करणार नाहीत. त्यातले थोडेफार प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असतो. कोणाची शरीरयष्टी चांगली असते, कोण अभ्यासामध्ये हुशार असतो, कोण बाकीच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये म्हणा, त्या पद्धतीनं. मग तर ते लोक इथं म्हणजे इथं ते इथं लगेच चेक करतात कोणाचं स्ट्रेंथ, म्हणजे कोण कॅपेबल आहे किंवा कोण नाही हे त्यांना लगेच कोण येतो. एकाची पर्सनॅलिटी चांगली असेल, जर एखादा म्हणजे उंची नाही म्हणा, आपण शरीराने जर हे असेल तर त्याला मग आतापासूनच प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतात. लहानपणीच असताना म्हणजे ते लहानपणीच त्याला ट्रेनिंग वगैरे भेटलं ना, तर तो मोठा झाल्यानंतर मग पदक आणू शकतो असं त्यांना हे वाटतं. मग ते आतापासूनच त्यांना ट्रेनिंग द्यायचं सुरुवात करतात. आणि अशा पद्धतीच्या ग्राउंडवरती जर तुम्ही ट्रेनिंग घेणार तर मग तुम्ही खेड्यातून आलेल्या म्हणजे आपल्या इकडच्या मुलांना म्हणा किंवा ॲथलीटला थोडाफार त्रास होणारच ना. आणि आपण कधी म्हणजे आपल्या देशात कधी
आता उदाहरण द्यायचं झालं तर तो स्वप्नील कुसाळे कोल्हापूरचा, त्याने आपलं एक मेडल मिळवलं त्याच्यामध्ये. तर याच्या अगोदर तो कुणालाच माहीत नव्हता, त्याच्याबद्दल कुणालाच काही कल्पना नव्हती का नाही. पण जोपर्यंत जेव्हा त्याने मेडल मिळवलं ह्याच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, त्यानंतर लोकांना कळालं की बाबा कोल्हापूरचा हा व्यक्ती आहे, यांनी मेडल मिळवलं. पण त्याच्या अगोदर त्याचा काही पास्ट म्हणा किंवा त्याचा संघर्ष आपल्याला काही माहीत नव्हता. आपण असंच उगाच, इवन मला पण माहीत नव्हतं आपल्याला, पण आपण म्हणजे कधी जो चमकतो आपण त्यालाच जय जयकार करतो. बाकी त्याचं तो किती संघर्ष केला किंवा कोणत्या बॅकग्राऊंडमधून आला, काय त्याच्यावर परिस्थिती होती, हे याचा काही विचार करत नाही आपण. फक्त असंच आपण म्हणजे आपल्या देशात तेच होतं की त्याच्या अगोदर म्हणजे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपण त्याचं म्हणजे हे करत नाही, कौतुक करत नाही. पण त्यांनी केलेला संघर्ष म्हणा किंवा त्याच्या मागचं जे हाल कष्ट असतात त्याच्याबद्दल आपण काही बघतसुद्धा नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.